कंटाळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे शुभ हस्ते मराठी चित्रपटाचे अभिनेते मकरंद दादा अनासपुरे यांचा शॉल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान या ठिकाणी करावा। सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांनी आपण या दर्यापूर नगरीमध्ये माननीय मकरंदजी अनासपुरे यांचा सन्मान करूया। त्यांच्या वतीने या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो। त्यासोबतच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विदर्भातील वाचकांचं व नागरिकांचं दैनिक विदर्भ केसरी परिवार यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करून आजचा हा दैनिक विदर्भ केसरीचा 5वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांना आताच या महिलांना कुपन सर्वांना एक एक चिठ्ठी त्या बॉक्स मधून काढायची आहे। तो बॉक्स कृपया खालून पूर्ण करून घ्यायचा आहे। जे 100 त्याच्यामध्ये कुपन आहे ते सर्व 10 महिलांना आपण या ठिकाणी शिलाई मशीनचं वाटप करत आहोत। 100 महिलांनी जवळपास त्या ठिकाणी अर्ज केला होता। त्यामधल्या 10 महिलांना आपण जे चिठ्ठी या ठिकाणी काढत आहोत त्या 10 महिलांचं नाव जवळपास सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या 10 महिलांचे जे कुपन आहे ते माझ्याकडे या ठिकाणी येत आहेत। स्वयंरोजगारासाठी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांनी आपण या सर्व महिलांचा सन्मान या ठिकाणी करूया। भाषेमध्ये आपल्या 52 मुळाक्षर आहेत आणि इंग्रजीत अर्धेच आहेत 26। मराठी भाषेमध्ये आपण शब्दावर अनुस्वार दिला तर त्याचा अर्थ बदलतो। उदाहरण द्यायचं झालं तर मजूर याच्यावर अनुस्वार दिला तर मंजूर, भाडं याच्यावर अनुस्वार दिला की भांड, रग अंगात रग आहे म्हणजे रगवर अनुस्वार दिला तर त्याचा रंग, वदन म्हणजे तोंड त्याच्यावर अनुस्वार दिला तर वंदन होतं। कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येत। इतकी समर्थ भाषा, ती भाषा आकळली की वर्तमानपत्रात हुंड्यापायी आत्महत्या करत असेल तर तिला ही मदत माझ्या वतीनं द्या। श्रीमंती ह्याच्यापेक्षा जास्त मोठी नसते। माणसाकडे अमाप पैसा असतो, देण्याची वृत्ती लागते, दानत लागते आणि हे देण्याची भाषा करणारं कोण असतं? तुम्ही देणं लागतं। कारण काय तुम्ही 5000 कोटी कमविले तरी एक दिवस छाती धरून गेला तर होणार काय? 5000 कोटी इथंच आहे। परमेश्वराला हसू कधी येत असेल जेव्हा 2 माणसं जमिनीच्या तुकड्यावर भांडत असतात, माझा तुकडा आहे, माझी जमीन आहे। समाजातल्या उपेक्षित शोषितांविषयी भाष्य करणार पाहिजे। आज आपण सगळ्या प्रतिनिधींचा सत्कार केला, त्यांनाही मनापासून स्वागत। आता आम्ही हे फाउंडेशन साठी काम करतोय तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम पत्रकार बांधवांनीच केलेलं आहे। कारण खरोखरीच तुझी आत्महत्या झाली तर पहिलं कळणार तो पत्रकार असतो। आम्हाला फोन येते इथं असं झालेलं आहे, त्यांना मदत पाहिजे। पत्रकार बांधवांनी ही चळवळ मोठी केली माणुसकीची आणि त्यासाठी मला वर्तमानपत्रांबद्दल आदर आहे। पण फक्त त्या वर्तमानपत्राबद्दल बरं म्हणजे तसं काय कपडे चांगले घाला। कपड्यात काय म्हणलं नाही तुमचं कसं की धोतर केबुलीचं शर्ट गामछा गांधी टोपी तसला ड्रेस काय कामाचा नाही। अध्यक्षाला नवीन फॅशन आली की शर्ट पॅन्ट घाला। बरं म्हणजे मित्रांच्या आग्रहाला बळी पडली, बाजारात जाऊन शर्ट पॅन्ट घेऊन आले। घरी येऊन बघितलं तर पॅन्ट लांब झाली होती। बायको चुलीवर स्वयंपाक करत होती। मंडळींना म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे, पॅन्ट जरा लांब झाली, वीजभर कापून टीप मारून देता का? बायको भाकऱ्या भाजत होती। ती म्हणली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजीत तर आम्ही कुठं पाहायचं? जा तुमच्या आईला सांगा। मला पाहिलेलं आहे करोडो शेतकऱ्यांचं, अल्पभूधारक शेतकऱ्यांचं दुखणं आपण जवळून पाहिलेलं आहे। तुम्ही पहा 73 साली पहिलं वेतन आयोग लागू झाला तेव्हा सोन्याची किंमत 400 रुपये तोळा होती, जुने माणसं सांगतील। आणि तेव्हा एका तोळ्यामध्ये 11.5 ग्रॅम सोने यायचं। तेव्हा एखाद्याचा पगार 75 रुपयाच्या घरात होता आणि कपाशीचा भाव 500 रुपये होता।
क्विंटलला. तेव्हा एक शेतकरी 1 क्विंटल कापूस विकून सोनं घरी नेऊ शकायचं. कुठलं प्रतिनिधी असते दाखवलं दैनिक चिकू माजलगाव. म्हणलं दैनिक चिकू असं ना वर्तमान आहे म्हणला, आणि मी प्रतिनिधी आहे त्याचा. तर आम्ही खूप नाटकं त्या काळात फुकट बघितली, कारण त्या काळात पैसे नव्हते. वर्तमानपत्रांनी जाणीवा जागृत केल्या, वर्तमानपत्रांनी आम्हाला घडवलं, माझ्या पिढीला घडवलं. आपली भाषा कळाली, किती समर्थ भाषा आहे मराठी. म्हणजे आजकाल इंग्रजी बोलणं ही भाषा नसून फॅशन झालेली, असं माझं प्रामाणिक मत. इंग्रजी आलं ना की असं बघ